तीच ती पनीरची भाजी करून आता कंटाळा आला होता. म्हटलं चला पनीरपासून काहीतरी वेगळं बनवावं. त्यासाठीच हा जो पनीर आहे तो मी रात्रीच आणून ठेवला होता. पनीर पहिल्यांदा चांगला किसून घेतला. आता या पासून मी कोणते पदार्थ बनवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आता पनीर जो आहे तो पहिल्यांदा चांगला असा किसणीने किसून घेतलेला आहे. किसून घेतलेल्या पनीरमध्ये थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे आणि हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट मी यामध्ये ॲड केलेली आहे, म्हणजे आपल्या चवीप्रमाणे. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आहे ती बारीक चिरून घेतली आणि चिरून घेतलेली कोथिंबीर पण मी यामध्ये ॲड केलेली आहे. थोडंसं हळद टाकलं त्याने काय होतं की जे काही आपण बनवतोय त्यासाठी रंग छान येतो. आता चवीपुरतं यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मिश्रण बाजूला करून ठेवलं. आता पिठाचा गोळा जो आहे तो मी आधीच मळून ठेवला होता. त्याला फक्त एकदाचं मळून घेतलं आणि चांगलं असं सॉफ्ट करून घेतलं. त्यानंतर चपातीसारखाच उंडा करून घेतला. जसा पुरणपोळीसाठी आपण पारी तयार करतो त्याप्रमाणे पारी तयार करून घेतली आणि घेतलेले जे पनीरचं मिश्रण आहे ते मी यामध्ये भरून घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा हा उंडा तयार झालेला आहे. पनीर मी सर्व बाजूनी पसरून घेते आणि त्यानंतर पोळपाटावर लाटण्याच्या साहाय्याने असे समान म्हणजे सारखंच असं लाटून घ्यायचं. कुठंही पातळ किंवा जाड करायचं नाहीये. एकसारखीच ही पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा. आता तयार झालेला पराठा मी तव्यावर असा चांगला टाकून घेतलेला आहे. आता तव्यावर चा पराठा टाकल्याच्या नंतर त्यावर छोटे छोटे थोडेसे असे बुडबुडे आले की त्यानंतर हा जो पराठा आहे तो तेल लावून घ्यायचा आणि तेल लावल्याच्या नंतर आता याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे. म्हणजे खालची बाजू चांगली शेकली की पलटून घ्यायचा. पलटून घेतलेला पराठा तुम्ही बघू शकता किती चांगला असा फुगत आहे. खरंच सांगते नंबर 1चा पराठा आहे. काही लेकरं अशा असतात की ते पनीर खायला कंटाळा करतात. मग सगळ्यात चांगला वे म्हणजेच बेस्ट वे हा आहे की तुम्ही त्याचा पराठा बनवून तुम्ही देऊ शकता. त्यानंतर असे 1 बाय 1 मी सगळे पराठे करून घेतले. दिसायला जितके छान होते तेवढेच खायला चांगले लागलेले आहेत. तुम्ही बघू शकता आता हा पहिला पराठा मी करून घेतला. आता हा मला पिल्लूच्या टिफिनसाठी द्यायचा होता. मग म्हटलं पिल्लूच्या पप्पासाठी तरी काय वेगळं बनवायचं आहे, म्हणून म्हटलं चला त्यांनाही नाश्त्यामध्ये हेच पराठे बनवून द्या. आता त्यानंतर मग मी बाकीचे जे मिश्रण बाकी होतं ते पण मिश्रण चपातीमध्ये असं भरून घेतलं आणि पराठे करून घेतले. नंबर 1 पराठा होतो. आता असेच पराठे तुम्हीही देऊ शकता. एक तर लवकरही बनतात आणि खाण्यासाठी पौष्टिक असतात. आता लेकरं असे खात नाहीत म्हणून मी पिल्लूला असा पनीरचा रोल करून दिलेला आहे. म्हणजे तो आवडीनं खाऊन शाळेला निघून गेला. त्यानंतर बाकीचे सगळे पराठे मी बनवून घेतले. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, बाजूला काळं बटन दिलेलं आहे ते बटन दाबा जेणेकरून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करसाल. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वेगवेगळ्या रेसिपी मी तुमच्यासमोर नक्कीच घेऊन येत राहील. तर आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पराठे बनवून घेतलेले आहेत. पराठे तुम्हाला बनवणं पण आता खूप सोपं झालेलं आहे. त्यामुळे जर तयारी करायची असली तर आधीच सगळी तयारी करून ठेवायची, म्हणजे पनीर वगैरे आणून ठेवायचं. ऐन वेळेवरला हा पराठा करणं खूप सोपं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.